तुम्ही गंगेला जे स्थान दिले आहेत त्याचा पुनर्विचार व्हावा आणि तिला दुसरीकडे स्थान द्यावे। पण हे कसे शक्य आहे का पार्वती? एकतर मी तिला तसे वचन दिले आहे आणि दुसरे म्हणजे मी तिला नियंत्रित करून पृथ्वीवर सोडले आहे। अन्यथा तिच्या आवेगात सर्वत्र जलप्रलय यायचा। पण तिला आपण शांत प्रवाहित व्हायला सांगू शकतो? नाही, तो तिचा स्वभाव आहे आणि तिच्या स्वभावाप्रमाणे प्रवाहित होणे हा तिचा अधिकार आहे। तुम्ही लगेच तिची बाजू घेत आहात? आता तुम्हाला माझे म्हणणेही पटेन असे झाले आहे? पार्वती, काहीही बदल झालेला नाही, जे आधी होते तसेच आहे। मग मला असे का वाटते आहे की अनेक बदल घडलेले आहेत? पार्वती, गंगेला जे स्थान दिले आहे ते तसेच राहील आणि आता माझे जे स्वरूप आहे त्यामध्ये तिचे स्थान हे क्रमप्राप्त आहे। माझ्या अनुमतीशिवाय? जिथे सृष्टीच्या कल्याणाचा हेतू आहे तिथे आपण दोघे एक आहोत। तिथे तुझा निर्णय हा गृहीत आहे। त्याचे मूल्य मला असे द्यावे लागणार आहे का? नाही पार्वती। मग गंगेला आपल्यामध्ये येण्याचे काहीच कारण नाही। तिने जर आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तिला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल। तिने इथे प्रत्यक्ष स्त्री रूपात येण्याचा प्रयत्न करू नये। पार्वती, या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्मै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु आनंद रूपेण संस्थिता। नमस्तस्मै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु धन रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु ज्ञान रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कीर्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु आरोग्य रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु यश रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। शारदीय नवरात्रात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांचे नमन करून आणि त्यांच्यातल्या आदिशक्तीला स्मरण करून मी हे आख्यान पुढे नेतो। कैलासात श्री महादेव श्री गंगा मातेला धारण करून स्थित होते। श्री पार्वती देवींनी गंगा मातेला त्यांच्या सोबत पाहिले होते आणि ते स्वाभाविकपणे त्यांना रुचले नव्हते। त्यांनी या संदर्भात श्री महादेवांकडे बोलूनही दाखवले होते। मला आश्चर्याचे वाटते आहे की श्री महादेवांनी तिथेही देवी गंगा यांना स्पष्टपणे सांगून दूर का नाही ठेवले? पार्वती देवी योग्य होत्या। नारायण नारायण। कैलासात श्री महादेवांसोबत आणखी एक तरुण स्त्री आहे या विचाराने श्री पार्वती माता अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांचे सुपुत्र श्री कार्तिकेय आणि श्री गणेश यांना बोलावून घेतले। माझ्या येण्याने तुला आनंद झालेला दिसत नाही हे स्पष्ट दिसते आहे।
पण मीच महादेवांना तशी विनंती केली होती की त्यांनी मला त्यांच्या जटांमध्ये स्थान द्यावं. आणि तुम्ही ते मान्य केलेत? होय, कारण गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडले जाणार हे विधानच होते. माते, तुम्ही आलात? प्रणाम माते. माते, तू आम्हाला बोलवलंस? काय झालं? माते, तू चिंतेत का दिसत आहेस? मला तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. आज्ञा असावी माते. या कैलासातले कुटुंब सगळ्यांनाच परिचित आहे, मात्र आपल्या व्यतिरिक्त इथे आणखी कोणीतरी आहे आणि ह्या संदर्भात मला विश्वासात घेतले गेलेले नाही. तू कोणा संदर्भात बोलते आहेस माते? पृथ्वीवर गंगा अवतरण झाले आहे, मात्र खऱ्या अर्थाने ती ह्या कैलासात अवतरली आहे. पण पिताश्रींनी गंगा देवींना आपल्या जटेत धारण केले आहे. भ्रम आहे तो, निमित्त आहे ते. वस्तुस्थिती काहीतरी निराळीच आहे. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? ह्या कैलासात मला माझ्या संसारात ती गंगा नको आहे. पण त्या कुठे आहेत? ती स्त्री रूपाने प्रत्यक्ष अवतरते, माझ्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न करते, ते एकांतात असताना त्यांच्या सहवासाचा आग्रह धरते. पण पिताश्री असं का करतील? मला ह्यांच्याविषयी काहीच म्हणायचे नाही, मात्र मला गंगेचा हेतू स्वच्छ दिसत नाही. ह्या आधी देखील तिने ह्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो हेतू सफल झाला नाही. पण आता ती निमित्त साधून पुन्हा इथे आली आहे आणि मला तिचा हा हेतू सफल होऊ द्यायचा नाही. आम्ही काय करावे असे तुला वाटते? तुम्ही दोघांनी हे पहा की गंगा ह्यांना एकांतात भेटते का. पण पिताश्रींवर असं लक्ष ठेवणं योग्य नाही माते. मी सोपवलेले कार्य तुम्ही करणार आहात की नाही? क्षमा असावी, आम्ही ते कार्य करू. ती इथे दिसताच मला सूचित करा. पाहतेच मी ती इथे कशी राहते ते. नारायण नारायण. मातेने दिलेले कार्य अवघड होते, कारण प्रत्यक्ष पित्यावर संशय घेऊन त्यांच्यावर लक्ष कसे ठेवणार? ज्यांची दृष्टी सर्व ब्रह्मांडावर आहे त्यांच्यावर लक्ष तरी कसे ठेवायचे हा प्रश्न होता. परंतु मातेची आज्ञा होती आणि तिचे दुःखही त्यांना कळत होते. मातेसाठी काहीतरी करायचे होते आणि ती संधी आता चालून आली होती. परंतु प्रत्यक्ष श्री महादेवांना विचारावे का असा प्रश्न श्री गणेश आणि श्री कार्तिकेय यांना पडला होता. आणि अखेर तो क्षण आला जेव्हा श्री गणेश आणि श्री कार्तिकेय प्रत्यक्ष श्री महादेवांशी बोलले, तेही गंगा माता समोर असताना. मला मार्कंडेय ऋषींनी सांगितले होते की माझे आणि श्री महादेवांचे अर्थात तुमचे ऋणानुबंध जुळणे हे परम नियती आहे. मग त्यांचे बोलणे असत्य कसे होईल? गंगा, त्यांनी तुला काय सांगितले हे मला ठाऊक नाही, परंतु भविष्यात जर असे घडणार असेल असे तुला वाटत असेल तर तू त्याची प्रतीक्षा कर. परंतु त्याआधी तुझ्यावर जे दायित्व आहे ते तुला पूर्ण करायचे आहे आणि ते एक दिवस नाही तर नित्याने तुला करायचे आहे. आपण हे असे का बोललात? का मला आठवण करून दिलीत की केवळ एका कार्यासाठी आपण मला इथे बोलवले? आपण मला माझ्या प्रेमामुळे बोलवले नाहीत हे सांगून का दुखावता आहात मला? गंगा, स्वतःला सावर. मी त्या दिवसाची प्रतीक्षा करेन जेव्हा आपण माझ्या प्रेमाचा स्वीकार कराल आणि मला माझे स्थान मानाने द्याल.
प्रणाम पिताश्री. प्रणाम देवी. कुमार, श्री गणेश, आज दोघे एकत्र कुठे भ्रमण करता आहात? नाही, कुठेही नाही. आम्ही आपल्यालाच भेटायला आलो आहोत. बोलावे. आम्ही धर्मसंकटात सापडलो आहोत. पण ते कसे? मातेने ह्या कैलासात विशेषतः आपल्या सानिध्यात कोणी आहे का हे पाहायला सांगितले. आम्ही ध्यान देऊन होतो आणि आम्हाला गंगादेवी दिसल्या. क्षमा असावी पिताश्री, पण मातेने हे कार्य आमच्यावर सोपवले होते. मग आता आपण काय करणार आहात? तेच ठरवलेले नाही. कुमार, श्री गणेश, तुम्हाला जर दायित्व दिले आहे तर असत्य बोलू नका. जे सत्य आहे तेच सांगा. पण त्यातून तर वाद होतील. हो, माझी भगिनी असूनही तिने अजून मला स्वीकारलेले नाही. यातून काही सुवर्ण मध्य नाही का? नाही. जे सत्य आहे ते स्पष्ट आहे. गंगेला असे वाटते की मी तिच्या प्रेमाचा स्वीकार करावा, परंतु मी तिला सांगितले आहे की मी पार्वतीला माझी अर्धांगिनी म्हणून मानले आहे. तेव्हा आता मी माझे विभाजन कसे करू? आता हे मातेला कळवावे तर लागेल. हे श्री गणपती, आता आपणच यातून काहीतरी मार्ग काढावा. मी विचार करतो. नारायण नारायण. कैलासातल्या आयुष्यात जे काही घडत होते ते ठाऊक होते, परंतु सर्वत्र देवीची उपासना सुरू होती. निमित्त होते शारदीय नवरात्रेचे. सर्वत्र भक्त जप, तप, उपवास, ध्यान, प्रार्थना, होम, हवन अशा अनेक पद्धतींनी तिला आळवत होते आणि त्यांची प्रार्थना तिच्यापर्यंत पोहोचत होती. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री पार्वती देवी ध्यानमग्न होत्या. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी श्री विष्णू यांना आपले बंधू मानले होते आणि याच नात्याने श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी कैलासात आले होते. त्यामागे एक कारण होते, ते म्हणजे शारदीय नवरात्र. आणि गंगावतरणामुळे आपल्या भगिनीच्या आयुष्यात काय घडू शकते याची कल्पना श्री विष्णूंना होती. हे सारं मला माझ्या परिचयाचं का वाटतं आहे? नारायण नारायण. कशावरून माते? इथेही श्री विष्णूंनी मला भगिनी मानली आहे आणि श्री महालक्ष्मी देवी इथे सोबत आहेत. याचा अर्थ काय मुनिवर? नारायण नारायण. देवी, हे सांगण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. देवी, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही श्री खंडेरायांना विचारले तर तेच योग्य उत्तर देऊ शकतील. मी तर यांच्याशी मौन धरले आहे. मी यांना कसे विचारू? काय झालं देवी? मुनिवर, आपण आख्यानात पुढे जाऊयात.
बंधू, लक्ष्मी देवी, आपले स्वागत आहे. देवी, शारदीय नवरात्र सुरू आहे, आपली भेट नाही असे कसे होईल? देवी, कैलासात सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. ह्या नवरात्रोत्सवात भक्त आपली आराधना करतायत. त्यांना त्यांचे इच्छित प्राप्त व्हावे असा आशीर्वाद देऊया. अर्थात भक्तांना त्यांच्या भक्तीचे फळ मिळायलाच हवे. देवी, आपण प्रसन्न दिसत नाही, काय झाले? आपल्याला असे खूप काळानंतर पाहिले. आपल्याला संकोच वाटत नसेल तर सांगावे देवी. बरेच झाले आपण आलात. हे सगळे कोणाशी बोलावे हा प्रश्न होताच मला. सांगावे देवी. गंगा अवतरण झाले खरे, मात्र माझा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपण हे काय बोलता आहात? हे अशक्य आहे. प्रत्येक वेळी सृष्टीच्या कल्याणासाठी काही मूल्य चुकवावे लागते. त्यात ह्यावेळी माझी वेळ आहे. देवी, आम्ही असे होऊ देणार नाही. स्वतः श्री महादेव हे कसे होऊ देतील? हे गंभीर आहे. परंतु मी एक सांगू का? सांगावे देवी. गंगावतरणाच्या वेळेस सगळी सृष्टी आनंदित होती, स्वाभाविकच होतं. परंतु आपल्याला हे ठाऊक नव्हते की गंगेने पृथ्वीवर यावे म्हणून श्री महादेव तिला आवाहन करत होते. तशी गंगेने अटच ठेवली होती आणि त्या वाचून दुसरा काही पर्याय नव्हता. हे सगळे इथवर थांबले असते तर माझे काहीच म्हणणं नव्हते. मात्र तिला स्वतःच्या मस्तकावर धारण करण्याची खरंच आवश्यकता नव्हती. तुम्हीच सांगा बंधू, तिला यांनी जे स्थान दिले त्याची आवश्यकता होती का? याचे उत्तर श्री महादेवांकडेच असेल. ते त्यांनी मला ऐकवले, मात्र माझे समाधान झाले नाही. मग आपली इच्छा काय आहे देवी? बंधू, तुम्ही आलाच आहात तर तिला दुसरीकडे स्थान द्यावे आणि या कैलासातून बाहेर काढावे. अन्यथा मी हा कैलास सोडून निघून जाईल. देवी, आपण असा निर्णय घेऊ नये. बोलून काय होतं ते पाहूया. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी अत्यंत महत्वाचे कार्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्यावर सोपवले. आणि हे कार्य काय होते तर श्री गंगा माता यांना श्री महादेवांनी दुसरे स्थान द्यावे आणि त्यांना कैलासातून जायला सांगावे. श्री गंगा मातेने या पृथ्वीवर यावे म्हणून काय काय घडले हे आपण पाहिले. भगीरथाने त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून तुझी आराधना केली आहे. हे गंगे, मी तुला पुन्हा पृथ्वीवर येण्याचे आवाहन करत आहे. आणि हे असे असताना हे कार्य सोपे नव्हते. या कार्यात त्यांना यश मिळेल का? श्री गंगा मातेला श्री महादेव दुसरे स्थान द्यायला तयार होतील का?